मौदा येथे वाघाच्या हल्ल्यात 2 जनावरांचा मृत्यू. मौदा येथील परमात्मा आश्रम परिसरात असलेल्या देवरावजी धनजोडे यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील जनावरावर रात्री वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात एक गाय आणि एक वासरू यांचा मृत्यू झाला. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पंचनामा करण्यात आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात आढळून आलेले हे ठसे हे वाघाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या शेताला लागूनच पुनर्वसित गाव आहे. हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. सिटी इंडिया न्यूजसाठी मौदा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर. असा पकडला ना असा मागून सकाळी फोन आला मला. आपलं देवराव धनजोडे राहणार मौदा यांचा. त्यांच्या शेतामध्ये वाघाने 2 कारवड यांच्यावर हल्ला करून जखमी केलं होतं आणि आता ते खूप म्हणजे जोरदार जखमी केलं होतं अशी माहिती भेटली आणि मग मोकास्थळी येऊन मी पाहणी केली. आजूबाजूचा परिसर पाहिला असता तिथे टायगरचे पगमार्क स्पष्ट असे दिसून आले. आपल्या तो टायगर पावनदौंडा गावाच्या बाजूने आला असावा असे पगमार्कच्या ह्याच्यावरून निदर्शनास आली. समोरील कारवाई करीत आहे. थँक्यू. काय झालं भाऊ शेतामध्ये रात्री गाई अंदर म्हशी अंदर बांधल्या होत्या. 2 बच्चे बाहेर होते. रात्री वाघानं आक्रमण केलं त्याच्यावरती. माणूस आला सकाळी 6 वाजता तर पाहते तर गाई फोडली होती त्याला बच्चे दोन्ही. माणूस मग वापस ते घरी आला वापस. किती रुपयाचं नुकसान? तरी एक जानवर 20,000 आहे तो. 40,000 2 जानवर.